नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे सिक्रेट लंच बॉक्समध्ये टिफिनसाठी कुरडईची टेस्टी सुक्की भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी आपण कुरडई पहिल्यांदा तुकडे असतात ना, ते असे बारीक करून घ्यायची आणि ती भिजत घालायची. त्यासाठी थोडंसं पाणी घालून भिजत ठेवायची आहे कुरडई. आणि थोड्या वेळानंतर बघायची की भिजली आहे का. आणि आपल्याला जर वाटलं की काही कडक आहे तर थोडंसं आणखीन पाणी घालून ठेवायचं झाकून. आणि आता आपण कोथिंबीर, मिरची हिरवी आणि 2 कांदे असे घेतलेले आहेत. आपल्या आवडीनुसार मिरची कमी जास्ती करून घ्या. आणि आपण टेस्ट करून बघूया की आपली कुरडई भिजली का. आता व्यवस्थित भिजली तर पाणी काढून घेऊया असं. आता ते आपण बारीक सगळं चिरून घ्यायचे, कांदा, मिरची आणि कोथिंबीर. आता गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतले. थोडंसं तेल घेतले. कढई तापू द्यायची आणि चांगली तापली की आपल्याला कांदा मिरची परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर त्यासाठी जिरी मोहरी टाकली, थोडी तडतडून द्यायची चांगली. आणि मग मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा आहे, हिंग, हळद टाकायची. ते पण व्यवस्थित परतून घ्यायचे. आता कांदा पण घालून घ्यायचा आणि हलवून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ते अशा पद्धतीने परतून घ्यायचं. मस्त लाल होईपर्यंत असं परतून घ्यायचे. मधून हलवून घ्यायचे. मीठ थोडंसं टाकायचं कांद्यापुरतं. आत्ता परत हलवायचं. मस्त असं खरपूस भाजून घेतलं कांदा. आता त्यामध्ये आपण जी भिजवून घेतली कुरडई ती घ्यायची आणि ती सगळी घालून घ्यायची कांद्यावर. आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची. मीठ सगळ्या भाजीसाठी घालायचे, चवीपुरतं मीठ घातले. शेंगदाणे, अख्खे शेंगदाणे थोडेसे घातलेत मी, किंवा कूट घालायचं तर कूट पण आवडत असेल तर घालू शकता. आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचे. परत असं हलवून झालं की आपली तयार आहे कुरडईची भाजी. आता आहे आपला सर्विंग टाईम. आपण चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. मी इथं एका डिशमध्ये सर्व करीत आहे आणि चपातीसोबत मी सर्व करीत आहे. अशी कुरडईची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.